नमस्कार. आपण ऐकतोय स्वामी श्री सवितानंदजी लिखित ओंजळीतील चंद्र. श्रीमद भगवद्गीता रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य या ग्रंथाचं संपादन, संकलन आणि पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरलाताई कापुरे जगदाळे यांनी. आणि या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन, गुजरात. आजही आपण अध्याय 3वरच ऐकणार आहोत. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा. भगवद्गीतेत 3 अध्यायातील सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा परस्परं भावयन्तः यज्ञशिष्टाशीनः भुञ्जते ते त्वग्वं पापा अन्नात् भवन्ति भूतानि यज्ञात् भवन्ति पर्जन्यो अघायु इंद्रिया रामो. या अत्यंत आशयघन आणि समस्त मानवी जीवनाशी निगडीतच अशा या शब्दांवर आम्ही जेव्हा चिंतन करतो आणि त्याचवेळी सभोवतालची प्रत्यक्ष परिस्थिती बघतो तेव्हा हृदयात एक शूल उत्पन्न होतो, एक पीडा उत्पन्न होते आणि वाटतं, हे अभाग्या मनुष्य प्राण्या, तू भगवान कृष्णाच्या या अनमोल उपदेशांकडे दुर्लक्ष करून त्याची उपेक्षा करून स्वतःसाठीच किती दारुण अवस्था उत्पन्न करून घेतलीस बघ. यावेळी आम्हाला आठवतं स्वामी रामतीर्थांचं एक वचन. स्वामी रामतीर्थांना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही तुमच्या महान संस्कृतीचं इतकं गुणगान करता, तर मग भारताची प्रजा किंवा भारतातली प्रजा इतकी दुःखी का आहे? रामतीर्थ विषण्ण होऊन उत्तरलेत, आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर गेलेलो आहोत म्हणून. स्वामी रामतीर्थांचं हेच वाक्य अधिक व्यापक करून आम्ही म्हणू की केवळ भारतीय प्रजाच नाही तर विश्वातील समस्त प्रजा दुःखीच आहे, कारण आपण सर्व मानवजात कृष्णाच्या या अमूल्य वचनांपासून दूर गेलेलो आहोत. आज जगात सर्वत्र निराशा, हताशा म्हणजे डिप्रेशन, त्यातून आत्महत्या किंवा दुसऱ्याची हत्या, नरसंहार, शोषण, भ्रष्टाचार, अत्याचार, अनाचार, दुराचार, अगदी बलात्कार, व्यभिचार जे काही चाललेलं आहे ना, त्यांनी प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखीच आहे. कारण कृष्णाच्या वरील वचनांची केलेली उपेक्षा, केलेलं दुर्लक्ष. आपल्याला हा विषय नीट समजून घेण्यासाठी प्रत्येक शब्दावर नीटपणे, सखोल, गंभीरतेने आणि गहनतेने विचार करायचा आहे. आणि हा विचार मानव मात्रासाठी आवश्यकच आहे. मग तो जगातल्या कोणत्याही देशाचा नागरिक असू देत, कोणत्याही धर्म, संप्रदाय किंवा पंथाचाही अनुयायी असू देत, स्त्री, पुरुष कोणीही असू देत, उद्योगपती किंवा मजूर असू देत, गरीब श्रीमंत असू देत, तरुण वृद्ध असू देत, शेठ किंवा नोकर असू देत, कोणत्याही राजकीय विचारसरणीचाही असू देत, सर्वांसाठीच आहे. भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे, ईश्वराने इतर पशुपक्षी, कीटक, पतंग, वृक्ष, वेली हे उत्पन्न केले. त्यावेळी त्याला यज्ञीय संस्कृती उत्पन्न करण्याची गरज पडली नाही, कारण या सर्वांवर ईश्वराने स्वतंत्र निर्णय शक्ती, स्वतंत्र विचार करणारी बुद्धी दिलेली नाही आहे. ते फक्त त्यांच्या नैसर्गिक प्रेरणेनेच जगणार, राहणार आणि वागणार. त्यांच्या कोणत्याही नैसर्गिक प्रकृतीत बदल होणार नाही. परंतु जेव्हा त्याने मनुष्याला जन्माला घातलं ना, त्याचवेळी त्याच्याबरोबर यज्ञीय संस्कृती जन्माला घातली. मनुष्य हा यज्ञासह म्हणजे सहयज्ञाः जन्माला घातला, उत्पन्न केला. कारण ईश्वराने मनुष्याला स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र निर्णय शक्ती दिली आहे आणि या शक्तीचा त्याने दुरुपयोग करून ईश्वराचं जे हे सृष्टीचक्र आहे त्याचा खेळ खंडोबा करू नये, त्याला विकृत करू नये, अडथळे आणू नये, अवरोध करू नये म्हणून. आणि इतकंच नाही तर ते संपवण्याचा, नष्ट करण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्नही करू नये. आणि त्यासाठी त्याला संयमित राहायला हवं. आणि या संयमित राहण्यासाठीच ईश्वराने विधान केलेलं आहे की यज्ञ संस्कृतीचं आणि यज्ञशिष्टाशीनः, यज्ञास अर्पण केल्यावर जे उरेल ते भोगून संतुष्ट राहण्याचा. पण आज काय परिस्थिती आहे बघा, यज्ञीय संस्कृती लुप्त झाली. त्यागून भोगण्याची म्हणजे तेन भुंजिता हे ईशावास्य उपनिषदात आहे. यज्ञशिष्टाशीनःची प्रवृत्तीच संपली आहे.
अमर्याद भोगवाद, अघायू इंद्रिया रामो याच्या बेफाम विलासाचा, निरंकुश वासना विकार भोगाचा मनुष्य गुलाम होत चाललेला आहे. त्यामुळे तो स्वतः दुःखी आणि त्याच्यामुळे दुसरे पण दुःखी. परस्परम भावयंतच्या ऐवजी परस्परम दुःखयंतः अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यज्ञीय संस्कृती शब्द वाचताच तथाकथित बुद्धिजीवी, निरीश्वरवादी, तर्कवादी, विज्ञानाचे म्हणजे सायन्सचे क ख ग पण कळत नसूनही विज्ञानवादी तेही नाक मुरडतील, भुवया उंचावतील, वादविवादासाठी त्यांची जीभही सळसळेल, अंधश्रद्धा शब्दांची कोल्हेकोई सुरू होईल, ऊर्जा रूढीवादी शब्दांची काव काव सुरू होईल. आणि हे सगळं स्वाभाविकच आहे हो, कारण त्यांना यज्ञ म्हणजे काय हेच माहिती नसेल. भगवद्गीतेच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर यज्ञ हा भगवान श्रीकृष्णांचा प्रिय शब्द दिसतो. कारण संपूर्ण गीतेत यज्ञ हा शब्द एक दोनदा नव्हे तर प्रत्यक्षपणे 32 वेळा आणि अप्रत्यक्षपणे 2दा मिळून एकूण 34 वेळा इथे आलेला आहे. अध्याय 3 श्लोक आहे 9, 10, 12, 13, 14 आणि 15. अध्याय 4 23, 25, 28, 30, 31, 32 आणि 33 ह्या श्लोकात आहे. अध्याय 5 श्लोक आहे 29. अध्याय 7 श्लोक आहे 30. अध्याय 8 श्लोक 2, 4 आणि 28 आहेत. तर अध्याय 9 श्लोक 15, 16, 20 आणि 24 आहेत. अध्याय 10 श्लोक 25 आहे. अध्याय 16 श्लोक आहे 4 आणि 17. अध्याय 17 श्लोक आहे 23, 24, 25 आणि 26. तर अध्याय 18 श्लोक आहेत 3, 5 आणि 7. एकूण 32. आणि याशिवाय अध्याय 4 24 आणि 25 प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे यज्ञ संकल्पना आहे. हे 2 जर धरले तर एकूण 34 वेळा तो आलेला आहे. आणि स्वाभाविकपणेच प्रश्न असा उद्भवतो की भगवान श्रीकृष्णांना यज्ञ या शब्दातून नेमकं काय सांगायचं आहे, नेमकं काय अभिप्रेत आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता यावर पुढे लिहिण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आधी स्वीकारतो. पुस्तकाचा विषय गीतेचं रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य आहे. त्यात फक्त यज्ञावर एवढं सविस्तर लेखन आवश्यक आहे का, योग्य आहे का? इतर ठिकाणी फक्त उल्लेख केलेला आहे तसं रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्याकडे बोट दाखवून इंगित करून चाललं नसतं का? आम्ही वाचकांसाठी त्यावर क्षमा मागतो. या विषयावर एवढं विस्ताराने लिहायचं कारण म्हणजे समस्त मानवजातीशी, सर्व मानवांसाठी एवढ्या निगडित विषयावर एवढ्या विस्ताराने लेखन निदान आमच्या तरी पाहण्यात नाही, वाचण्यातही नाही. नुसते आशय सौंदर्य सांगून चालणार नाही आहे. कारण मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारा हा एक विषय आहे. आपल्या सर्व दुःखांचं मूळ कारण समजून घेऊन ते दूर करून समस्त मानवजात सुखी व्हावी या उद्देशानेच भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने उच्चारलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या शब्दाला रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य यात सीमित करणं योग्य होणार नाही. आणखीन एक महत्त्वाची बाब किंवा एक गोष्ट, विषय एवढा व्यापक आहे की तो समजून सांगताना, स्पष्ट करताना काही वाक्यांची, काही मजकुरांची, परिच्छेदांची, विषयांची पुनरावृत्ती होणं सहज स्वाभाविक नव्हे पण आवश्यक देखील आहे. तरीही पुनरावृत्तीबद्दल वाचकांची क्षमा मागून पु ल देशपांडेंनी त्यांच्या एका पुस्तकात, बहुधा असामी असावं, एक प्रसंग दिला आहे. त्याची आठवण करून देतो. पु ल देशपांडे शास्त्रीय संगीत शिकत होते. त्यावेळी कोणता तरी एक अभंग शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने म्हटला आणि स्वाभाविकच त्यातली एक चरण पुन्हा पुन्हा वारंवार 5-7 वेळा म्हटला तरी नक्कीच असेल. कार्यक्रम आटोपल्यावर एक वृद्ध आजोबा त्यांना म्हणाले, मुला, अरे विसरल्यासारखं वाटत असेल तर लिहून एक कागद जवळ ठेवत जा की, म्हणजे पुन्हा पुन्हा ती ओळ सांगायला नको. कृपया तुम्ही त्या आजोबांच्या भूमिकेत जाऊन आम्हाला तसं सांगू नका, हीच विनंती आहे. असो, एकदा एक शास्त्रीय संगीताची गायिका पहिल्यांदाच
तिचा जाहीर कार्यक्रम झाल्यावर घरी परतल्यावर रडायला लागली. पतीने विचारलं, काय गं, काय झालं रडायला? ती मुसमुसत म्हणाली, मला एका मुलाने विचारलं, बाई तुम्हाला गाता येतं का? अगं तो तुला ओळखत नसेल म्हणून त्यांनी विचारलं असेल. तसं नव्हे हो, त्यांनी मला माझा कार्यक्रम झाल्यावर विचारलं. वाचक मित्रांनो, तुम्ही पण कृपया आम्हाला हा प्रश्न लेखातील पुनरावृत्ती लक्षात घेऊन विचारू नका की स्वामीजी तुम्हाला लिहिता येतं का हो. वाचक मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमची आत्तापर्यंत एकूण 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि सर्वच पुस्तकांना खूपच लोकप्रियता पण मिळालेली आहे. पण हा विषयच असा आहे की त्यात काही ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे, करावी लागली आहे. आम्हालाही ते कळतं आहे, लक्षातही येतं आहे हो, पण तरी नाईलाज आहे. शास्त्रीय संगीतासारखी त्यासाठी कृपया सहनशील होऊन क्षमा करावी. 3ऱ्या अध्यायाच्या संदर्भात माऊली म्हणते, मग अज्ञाने बांधेलेया मोक्षपदी बैसावया साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोललो. माऊलींनी 3ऱ्या अध्यायाला जरी साधनारंभू म्हटलं असलं तरी स्वतः माऊलींचं 3ऱ्या आणि 18व्या अध्यायात या स्वधर्म पालनाने, विहित कर्म केल्याने, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या पद्धतीने यज्ञ केल्याने तोच मोक्षदायी देखील असेल. अन्य साधनांची, अगदी ज्ञानमार्गाची देखील आवश्यकता राहणार नाही. वाचकांनी 18व्या अध्यायातील ओव्या 896 ते 922 वाचाव्यात. अभ्यासाव्या. विस्तार भयास्तवी इथे देणं आम्ही टाळणार आहोत. आता आपण मूळ विषयाकडे वळूयात. तर दिलेल्या सुरुवातीच्या शब्दांचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करूनच सुरुवात करूयात यज्ञापासून. ईश्वर प्राप्तीसाठी अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ होणं नितांत आवश्यक आहे आणि अंतःकरण निर्मळ होण्यासाठीच भगवंतांनी यज्ञ करायला सांगितलं आहे. यज्ञ शब्द उच्चारताच तुमच्या डोळ्यांसमोर एक यज्ञकुंड आणि त्यात मंत्रासह दिल्या जाणाऱ्या आहुती हे दृश्य होतं. या यज्ञाला शास्त्रीय परिभाषेत देवयज्ञ किंवा देवता यज्ञ असं म्हणतात आणि हा मूळ यज्ञीय संस्कृतीचा एक अंश आहे. शास्त्रात एकूण पंचमहायज्ञांचं वर्णन आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी तर या पंचमहायज्ञाशिवाय यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं म्हटलेलं आहे. सर्वात श्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ. ज्या जपयज्ञाचं महाअनुष्ठान अलीकडच्या काळात श्री गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे. कृष्णाने त्याशिवाय 4थ्या अध्यायात श्रवणयज्ञ, वाघयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञानयज्ञ वगैरे बरेच प्रकारही सांगितलेले आहेत. ते सर्व नीट समजून घेण्यासाठी सर्वात आधी यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घ्यायला हवं. वेदात सांगितलेल्या कर्मकांडात्मक यज्ञाला नंतर विकसित करून भगवान श्रीकृष्णांनी तर यज्ञ संकल्पनाच खूप व्यापक केलेली आहे. कृष्णाच्या दृष्टीने देवयज्ञ यज्ञाचं एक छोटंसं स्वरूप आहे. त्याची पण आवश्यकता आहे, पण यज्ञ संस्कृतीला इतकी संकुचित करू नका. ती संपूर्ण विश्वाला कवेत घेणारी, आकाशाला गवसणी घालणारी, ब्रह्मांडाला मिठी मारणारी आणि परमात्म्याच्या साक्षात्कारापर्यंत पोचवणारी संस्कृतीच आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीने आधी यज्ञ म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊयात. यज्ञाविषयीचं आमचं चिंतन आणि रामकृष्ण मठाचे परम आदरणीय स्वामी रंगनाथानंद तसंच स्वामी दयानंद सरस्वती या दोन्हीही महानुभावांचं चिंतन, मनन बरंचसं समान असल्याने ते सर्व एकत्रित करून इथे लिहित आहे. तुम्ही बऱ्याचदा देवयज्ञ पाहिला असेल. कधी नीट लक्ष दिलं? पुरोहित ब्राह्मणांच्याकडून समजून कधी घेतलं आहे इथे काय करतायत ते? समजा इंद्रासाठी आहुती टाकली. त्यावेळी म्हटलं जातं इंद्राय स्वाहा आणि त्यानंतर म्हटलं जातं इति इंद्राय इदम न मम. सूर्याला आहुती देतात आणि म्हणतात सूर्याः स्वाहा इति सूर्याय इदम न मम. मग इथे इदम न मम म्हणजे काय असतं? मी ही आहुती इंद्राला, सूर्याला दिली, ती आता त्यांची झाली. त्यावर आता माझा काहीही अधिकार नाही.
त्यांना मी ती अर्पण केली. ती आत्ता त्यांची, माझी नाही. कोणत्याही यज्ञाच्या संकल्पनेत अर्पण हे महत्त्वाचं आहे. त्याग हा महत्त्वाचा आहे. द्रव्ययज्ञ म्हणजे दान केलेलं ते द्रव्य, ज्यांना दिलं त्यांचं आता त्याची आठवण पण नको. मी दान दिलं ही स्मृती पण नको. मोठमोठ्या पाट्या, मोठमोठे शिलालेख लावणारे लोक यज्ञ करत नाही, तर नुसतं यज्ञाचं नाटक करतात. जपयज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ. ज्या इष्टदेवतेचा, उपासदेवतेचा जप केला आणि तिला तो अर्पण केला, तिच्यासाठी अर्पण करून विसरा की तुम्ही किती जप केला होता ते. जप करा, पाहिजे तर करा, तर ठराविक संख्या इतका कमीत कमी झालाच पाहिजे, तितका तरी झाला पाहिजे. म्हणून मोजा हवं असेल तर, पण नंतर अर्पण करून मोकळे व्हा. दुसऱ्याला सांगण्यासाठी त्याची स्मृतीही ठेवू नका की किती जप केला होता तो. तर तो जपयज्ञ आहे. यज्ञाच्या मागे संकल्पना आहे त्यागाची, अर्पण करण्याची, बलिदानाची. यहुदी धर्मात बलिदान अर्थानेच यज्ञ शब्द घेतलेला आहे. बलिदान म्हणजे यज्ञात बळी नाही, तर कोणतंही सत्कर्म, सत्कार्य करण्यासाठी अहंतेचं ममत्वाचं बलिदान आहे. मी दिलं हा अहम राहू नये, ते माझं होतं ही स्मृती पण राहू नये, हे झालं बलिदान. प्रत्येक सत्कार्यासाठी. यज्ञ का करायचा याच्या कारणांची, त्याच्या महत्तेची चर्चा आपण नंतर करणार आहोत. आधी यज्ञ काय तेच पुन्हा एकदा समजून घेऊ. सर्व तऱ्हेच्या इच्छा, वासना, आसक्तीपासून मुक्त होऊन केलेलं कर्म ते यज्ञकर्म आहे. ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे की तेन त्यक्तेन भुंजिताः, त्यागून भोगा. तुमच्याजवळ जे काही आहे ते त्या एकमेवाद्वितीय दिव्यशक्तीला, विश्वकल्याणासाठी, विश्वव्यापक चैतन्याला, सर्वात्मक ईश्वराला अर्पण. आणि आधी अर्पण करून मग उरलेलं तुमच्या भोगासाठी. तुम्ही नेमके याच्या उलट करता. तुम्ही भोगून झाल्यावर उरलेलं ईश्वरासाठी देता, विश्वासाठी देता. तसं करू नका. त्यांना आधी अर्पण करा आणि मग उरलेलं तुमच्यासाठी ठेवा. प्राचीन काळच्या या ऋषीमुनींच्या धारणेने प्राचीन ग्रंथात कोणीही भूकबळी गेल्याचं किंवा कसल्याही अभावाने कोणी आत्महत्या केल्याच्या कोणत्याच ग्रंथात उल्लेख नाही आहे. जसे आज मात्र रोज वर्तमानपत्र वाचतो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःसाठीच स्वयंपाक करून खातो तो पाप खातो, तो पापी आहे. दुसऱ्याचा विचार अशासाठी करायचा की आपण सर्वजण, सर्व जीवसृष्टी कोणत्या ना कोणत्या धाग्याने, दोऱ्याने एकमेकांशी बांधले गेलेलो आहोत. म्हणून त्यांचं दुःख ते आपलं दुःख आहे. आधुनिक विज्ञान पण अनेक प्रयोगांती ही गोष्ट आता स्वीकारते आहे की आपण सर्व एका आंतरिक संबंधाने एकमेकांशी बांधलेलो आहोत. आधुनिक विज्ञानालाही कळायला लागलेलं आहे की कोणतीही घटना कितीही छोटी असू देत, जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही घटित होवो, त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम सर्व सृष्टीवरच होणार आहे. कारण आपण आंतरसंबंधात आहोत. आधुनिक विज्ञानाने विविध क्षेत्रात केलेल्या संशोधनाने दुष्परिणाम स्वरूप सृष्टीचक्राचं संतुलन बिघडतं. इथे आपण एक छोटंसं उदाहरण पाहणार आहोत. कदाचित औषधाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टरांना फ्रीजची आवश्यकता असेल, गरज असेल, पण गृहस्थाला बाजारात ताज्या भाज्या, ताजी फळं मिळतात हे आणायचं सोडून आठवड्याचा बाजार एकदाच करतात. फ्रीजमध्ये कोंबून ठेवतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू पोट खराब करतात. दूध सकाळ संध्याकाळ गरम केलं की ते टिकतं. तो कंटाळा म्हणून दूध फ्रीजमध्ये. प्रकृती स्वास्थ्यासाठी माठातलं थंड पाणी पुरेसं होतं. फ्रीजचं थंड पाणी पिण्यात पोटाचं खूप नुकसान होतं. तरीही आपल्याला फ्रीजच्या पाण्याचा मोह आणि या सर्वांचा परिणाम घरोघर फ्रीज. या फ्रीजमुळे CFC वायूचं वातावरणात वाढलेलं प्रमाण, त्या वायूमुळे सूर्यापासून निघणारे तीव्र किरण, विशेषतः इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट वगैरे पृथ्वीवर पोचण्यापासून
वाचवणाऱ्या ओझोन वायूच्या पडद्याला पडलेलं मोठं तर मोठं छिद्र. आता तीव्र सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर येतो आहे. उष्णतामान वाढलेलं आहे. पृथ्वीचं तापमान जर अजून फक्त 2 किंवा 3 डिग्री जरी वाढलं ना, तर काय भयानक दुष्परिणाम होतील. याने सृष्टीप्रेमी विज्ञानी चिंतित झालेले आहेत. आपल्यापुरतं बघा, पूर्वी साधारणतः 75नंतर लोकांना मोतीबिंदू व्हायचे. पण आज कोणत्याही वयाच्या व्यक्तीला ते होत आहे. बालकांना, तरुणांना, प्रौढांना. आम्ही लहान होतो ना, त्यावेळी पांढरे डाग असलेली व्यक्ती अगदी क्वचित कुठे पाहायला मिळायची. पण आज आमच्या अवतीभोवती जवळच्या परिसरात कितीतरी लोक आहेत ज्यांना पांढरे डाग आहेत. फ्रीजचं एक उदाहरण झालं. आता दुसरं प्लॅस्टिकचं उदाहरण आपण घेऊयात. आपण आपले सगळे सृष्टीचक्रच अव्यवस्थित करून टाकलेलं आहे. त्याचं संतुलनच बिघडवलेलं आहे. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. यज्ञ म्हणजे हे सृष्टीचं चक्र संतुलित ठेवणं. भोगायचे आहेत, पण अनिर्बंध नाही, संयमाने, आवश्यक तेवढेच. अनावश्यक आवश्यकता नाही, खरं तर अनावश्यक आवश्यकता. त्यासाठी मनुष्यांनी पुढच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे इंद्रियारामो न होता संयमित होऊन प्रत्येक कर्म ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करायचं आहे. अशी दृढ धारणा ठेवून केलेलं कर्म म्हणजे यज्ञ. आणि म्हणूनच गीतेत म्हटलेलं आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रह्मदेवाने मानव निर्मितीबरोबरच यज्ञ निर्मिती केली. सहयज्ञा दोन्ही एकाच वेळी जन्माला घातल्या. मानव योनी आणि यज्ञीय संस्कृती, मागे पुढे नाही. मानव मात्राच्या समृद्धीसाठी, विकासासाठी, कल्याणासाठी ईश्वराने सहयज्ञा का केलं? कारण त्याने माणसाला आणि फक्त माणसालाच स्वतंत्र निर्णयशक्ती, संकल्पनशक्ती दिलेली आहे. स्वयं निर्णयशक्तीचा दुरुपयोग करून सृष्टीचक्र मानवाने खोळंबू नये, अव्यवस्थितही करू नये. त्याची संकल्पशक्ती, निर्णयशक्ती त्याने स्वतःच्या भोगासाठीच वापरून तो इंद्रियारामो होऊ नये, सर्वांचाच विचार करावा. म्हणून माणसाबरोबरच सहयज्ञा म्हणजेच यज्ञ संस्कृती पण जन्माला घातली. पण प्रत्यक्षात आज काय परिस्थिती आहे? हळूहळू मनुष्याला आता हे समजायला लागलेलं आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय सहयोग, आंतरराष्ट्रीय आयोजन हे शब्द प्रचलित होत आहेत, अंमलात येत आहेत. आणि ह्या शब्दांची जन्मदात्री आहे आमची यज्ञीय संस्कृती. मनुष्य, अन्य जीव जगत, वनस्पती, प्राकृतिक वातावरण, खनिज, खाण, वायुमंडल, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. हे आत्ता विश्वाला कळायला लागलं आहे. एकांगी विचार समृद्ध होऊ देणार नाही, विकास होऊ देणार नाही आणि धन, आरोग्य, प्रसन्नता, शांती, सुखचैन पण मिळणार नाही. कृष्णाने पुढील श्लोकात परस्परम भावयंतः म्हटलं आहे. ते ह्या काळात आज हा शब्द मानवजातीसाठी अनिवार्य बनलेला आहे. अमेरिकेत छापलं गेलेलं एक पुस्तक द सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतींचं गुप्त जीवन, या पुस्तकात देवा म्हणजे देव शब्द वारंवार आलेला आहे. प्रकृतीवाचक व्यापक निसर्गशक्तीला व्यक्तिरूप देऊन आणि ह्या देवतांना संतुष्ट करायला कृष्ण सांगतो. पृथ्वी माता पण एक देवता, चंडीपाठात तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. आता पृथ्वी देवतेला संतुष्ट करण्यासाठी गरजेचं आहे कमीत कमी झाडं तोडायची आणि जास्तीत जास्त झाडं लावायची. आपल्याकडे नद्यांना पण लोकमाता म्हटलेलं आहे, देवमाता म्हटलेलं आहे. आम्ही लहानपणी पाहिलं होतं की अनेक खेड्यात नदीवरूनच पाण्याचं म्हणजे पिण्याचं पाणी घेऊन यायचे. आता अनेक नद्या एवढ्या प्रदूषित झालेल्या आहेत की त्याचं पाणी पिण्यालायक तर दूरच, पण आंघोळीलायक पण राहिलेले नाही आहे. ही तर फार मोठी चिंतेची गोष्ट झाली की नाही? त्या नद्यांना प्रदूषणमुक्त करणं आणि ठेवणं हाही एक यज्ञच आहे. आम्ही प्रकृतीची उपेक्षा केली, तिला अपमानित केलं, पीडित केलं. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतच आहोत. कारण त्यामुळे कृष्णाच्या वचनाचा परस्परम भावयंतचा हाच गळाच घोटला गेलेला आहे. भूमिमाता जीवमात्रांचं पोषण करायला तयार आहे.
आपण भोगवादी वृत्तीने तिचं शोषण करतो आहोत. आईचं दूध प्यायचं असतं, आपण रक्त पित आहोत. दूध रक्तापासूनच बनतं, पण आपल्याला तेवढाही धीर नाही आहे. परस्परम भावयंतः याचा सिद्धांत मानवजातीने एक दुसऱ्यासाठी स्वीकारला, अंमलात आणला तर कोणतंही युद्ध होणार नाही. इतकंच नाही तर दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक दुष्ट घटना, बलात्कार, खून, चोरी, दरोडे, अपहरण सर्व काही आपोआप थांबतील. मानवाने कृष्णाचा हा उपदेश जीवनात स्वीकारला असता तर समाजाला ना पोलिसांची गरज पडली असती, ना न्यायालयाची आणि ना जेलची. आणि असा हा समाज म्हणजे सत्ययुगीन समाज. यज्ञीय संस्कृतीचा अर्थ आहे सेवा आणि त्याग. स्वतःसह सर्वांच्याच कल्याणासाठी, अभ्युदयासाठी केलेलं प्रत्येक सत्कार्य म्हणजेच यज्ञ. कारण गीतेत म्हटलेलं आहे, यज्ञ म्हणजे कर्मांचा समूह. यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेला आहे आणि या कर्माची प्रेरणा वेदांपासूनच मिळते. वेद ईश्वरीय देणगी आहे. परमात्म्यापासून वेद आलेले आहेत आणि वेदांपासून कर्म आणि त्या कर्मांपासून यज्ञ. म्हणजे यज्ञाचा सरळ संबंध प्रत्यक्ष परमात्म्याशी असल्याने माझं ते प्रत्येक कर्म जे ईश्वराला प्रसन्न करेल, परमात्म्याच्या दिशेने वाटचाल करेल, त्याचा सान्निध्य घेऊन जाईल, ते कर्म म्हणजे यज्ञ. यज्ञाची संकल्पना एवढी व्यापक आहे. ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणते, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली अपारा तोषा लागी. अध्याय 18व्यातल्या ह्या ओव्या आहेत. आता वर आलेलं आहे की यज्ञ का करायचा, तर बंधमुक्तीसाठी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञानिर्मित केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला आहे. म्हणून हे कुंतीपुत्रा, तू आसक्ती सोडून त्या यज्ञ कर्माचं, त्या ईश्वरासाठी कर्माचं उत्तम प्रकारे अनुष्ठान कर. बाकीचे सर्व कर्म जन्ममरणाच्या चक्रात अडकवेल, बंधनात टाकेल, पण यज्ञ हे स्वतः कर्म असूनही बंधमुक्त करेल. उदाहरणाने नीट समजून घ्यायचं असेल तर अजूनही 2 उदाहरणं आपण इथे बघूयात. लोखंडाने कापलं तर धनुर्वात होतो. तो होऊ नये म्हणून आणि झाला तरी त्यापासून मुक्त करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनची सुई पण लोखंडाचीच असते. फरक एवढाच की ते साधं लोखंड आणि हे स्टीलचं. ते भोगवादी तर हे सेवा कर्म, ते स्वतःसाठी कर्म तर हे त्याग कर्म. आता कोणाला साप चावला, शरीरात विष पसरलं, मृत्यू निश्चित, त्याला वाचवण्यासाठी दिलं जाणारं इंजेक्शन पण नागाच्या विषापासूनच केलं जातं, त्यावर संस्कार करून. ते पण विष. एक मारक तर एक तारक. भोगवादी कर्म आणि यज्ञ कर्म दोन्हीही कर्मच. एक मारक एक तारक. एक बंधनात अडकवणारं तर दुसरं बंधनातून सोडवणारं. एक अंतःकरण मलिन करणारं तर दुसरं अंतःकरण शुद्ध करणारं. आणि हे सर्व नीट लक्षात घेऊन कर्म केलं तर प्रत्येक कर्म यज्ञ होईल. भोजन भोगासाठी, जिभेच्या लोलुपतेसाठी नाही, तर भोजन पण एक यज्ञ आहे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. प्रजोत्पत्ती याला पण एक यज्ञ मानलेलं आहे शास्त्रात. पती पत्नींचे, स्त्री पुरुषांचं वासना तृप्तीसाठी, स्वसुखासाठी शारीरिक मिलन भोगवाद. तर प्रजोत्पादनासाठी मिलन एक यज्ञ आहे. आणि म्हणून जन्माला आलेलं बालक यज्ञप्रसाद, ईश्वरीय प्रसाद, त्याची जोपासना, त्याचं संगोपन तसंच करा, ममत्वाने नाही, नाहीतर धृतराष्ट्रासारखे मामका म्हणायची वेळ येईल. चंडीपाठावरील आमचं पुस्तक रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगात असं म्हटलेलं आहे. देवीचे उच्छ्वास पण मंत्र आहेत. आपला श्वासोच्छ्वास पण मंत्रयुक्त झाला. मंत्राबरोबर श्वास आत जाणं, मंत्राबरोबर बाहेर येणं म्हणजेच श्वासे श्वासे जपे हरिनाम यज्ञकर्मच आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. त्यासाठी ईश्वराचे उपकार आहेत, आईवडिलांचे उपकार आहेत, आपल्यावर निसर्गाचं वेगवेगळ्या रूपाने उपकार आहेत, जीवन देणाऱ्या शक्ती ऊर्जा, प्रकाश देणाऱ्या सूर्याचे उपकार आहेत,
पाण्यावाचून जीवन शक्य नाही, ते देणाऱ्या जलदेवतेचेही उपकार आहेत. मग श्वासावाचून जगणार कसं? म्हणजेच वायुदेवतेचे उपकार आहेत. पृथ्वी मातेचे तर अनंत उपकार आहेत. आणि मनुष्यांचं एकमेकांवर. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, कारणाने, हेतूने, परिस्थितीने संपर्कात येतो. मदत मिळत राहते. जीवन सुसह्य होत राहतं. या सर्वांचे उपकार आहेत. ते उपकार स्मरून कृतज्ञतेने त्याची परतफेड करण्यासाठी केलेलं प्रत्येक कर्म हे यज्ञ आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला, आम्हाला, आपणा सर्वांना याज्ञिक व्हायचं आहे. स्वतःच्या मानवमात्रांसाठी, समस्त सजीव निर्जीव सृष्टीसाठी, सृष्टीचक्रासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी याज्ञिक व्हायचं आहे. तुम्ही याज्ञिक नसाल तर तुमचं मनुष्य जीवन व्यर्थच आहे. असाल तर ते सार्थक आहे. आता आपण गीतेच्या मूळ श्लोकाकडे वळूया. भगवान कृष्णांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भव. अध्याय 3 श्लोक आहे 14वा. या श्लोकातला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे बघा. आपण प्रत्येक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. परंतु आपल्या विषयाच्या अनुषंगाने सुरुवात करूयात यज्ञ शब्दापासून. यज्ञ म्हटला की आपल्यापुढे असं दृश्य उभं राहतं की एक अग्निकुंड, त्यात दिल्या जाणाऱ्या आहुत्या, होणारं हवन. परंतु भगवान कृष्णांना यज्ञ शब्दात हेच अभिप्रेत आहे का? त्यांची यज्ञाची संकल्पना हीच आहे की यापेक्षा काही वेगळी आहे? हे समजून घेण्याआधी यज्ञ शब्दाचा इतर दृष्टीने पण आपण विचार करूयात. वैदिक साहित्यात अनेकदा अनेक ठिकाणी यज्ञ शब्दाचा उपयोग करण्यात आलेला आहे. विशेषतः वैदिक कर्मकांडांच्या वैदिक साहित्यात यज्ञ शब्द साधारणतः बलिदान या अर्थाने आलेला आहे. बलिदान शब्द वाचता तुमच्या डोळ्यापुढे येईल की यज्ञात कोणत्या तरी पशुचा बळी, विशेषतः बकरा किंवा घोडा. त्या अर्थाने बलिदान शब्द नाही आहे, तर अर्पण किंवा त्याग या अर्थाने आहे. व्यवहारात पण आपण अशा अर्थाने बलिदान शब्द वापरतोच की. उदाहरणार्थ, प्रेमिकेच्या सुखासाठी त्यांनी आपल्या सुखाचं बलिदान दिलं. पतीच्या अहम संतोषासाठी पत्नीने आपल्या इच्छांचं बलिदान दिलं. आता बलीचा दुसरा अर्थ असाही होतो की आहुती कोणतीही. यहुदी धर्मात पण बलिदान एक आवश्यक वस्तू मानली गेलेली आहे. त्याचा अर्थ आहे आपल्या जवळील कोणती तरी वस्तू, द्रव्य, भोजन, नैवेद्य या अर्थाने त्या दिव्य शक्तीला अर्पण करणे. दुसऱ्या शब्दात कोणतंही दान एक तऱ्हेचं बलिदानच आहे. ईश्वराला अर्पण केल्यावर जे उरलं त्याचा भोग घेणे शास्त्रसंमत किंवा पुण्यकारक मानलेलं आहे. इतर सर्व धर्मात पण या सत्याचा स्वीकार केले गेला आहे. आपण आपल्या ग्रंथात म्हणजे मनुस्मृती, महाभारत, पुराण वगैरे 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 याचा वारंवार उल्लेख आहे. पण भगवान कृष्णाने या यज्ञ बलिदान अर्पण शब्दाला फक्त कर्मकांडांशी संबंधित न ठेवता नैतिक आचारधर्म आणि सेवाभावाशी जोडून त्याला अत्यंत व्यापक असं रूप दिलेलं आहे. आणि भगवान कृष्णांना अभिप्रेत असलेली यज्ञाची संकल्पना नीट समजून घ्यायची जर असेल तर मग आपल्याला या श्लोकावर म्हणजे या एका श्लोकावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर 3ऱ्या अध्यायातील श्लोक 3 ते 8 पासून 16 पर्यंतचे श्लोक समजून घ्यायला पाहिजे. इतकंच नाही तर 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात जिथे जिथे यज्ञ शब्द आलेला आहे ते सगळे श्लोक समजून घ्यायला हवेत. या एवढ्याशा छोट्याशा लेखात ते काही शक्य नाही आहे. म्हणून आपण इथे फक्त श्लोक 8 ते 16 3रा अध्याय 9 श्लोकांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवान श्रीकृष्णाने यज्ञ शब्दाला एवढं व्यापक स्वरूप एवढ्यासाठी दिलेलं आहे की गीता मानवी जीवनाच्या अभ्युदयाचा प्रेयस म्हणजे भौतिक सुख आणि श्रेयस म्हणजे अध्यात्म, प्रेय आणि श्रेय, संसार आणि मोक्ष, भोग आणि मुक्ती या दोन्ही गोष्टींचा विचार करते. या 2 गोष्टी केंद्रस्थानात ठेवूनच संपूर्ण गीतेचा विकासच झालेला आहे. आणि म्हणूनच गीता हा विश्वाचा धर्मग्रंथ म्हणायला हवा.
तो समस्त मानवजातीसाठीच आहे, फक्त हिंदूंसाठी नाही आहे. इतकंच नाही तर गीतेत मानवाव्यतिरिक्त इतर सृष्टीचा पण विचार केलेला आहे. विज्ञान फक्त मनुष्याच्या अभ्युदयाचा विचार करते, श्रेयाचा नाही. फक्त माणसाचा विचार करते, इतर सृष्टीचा नाही. मग पशुपक्षी, वृक्षवेली, जलचर, जीवजंतू त्याचा भीषण परिणाम समोर येऊ लागला. म्हणून अलीकडच्या दशकात विज्ञान तिकडे वळलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत जे हजारो वर्षापासून सांगून ठेवलेलं आहे त्याचं महत्त्व विज्ञान जगाला आत्ता कळायला लागलेलं आहे, पटायला लागलेलं आहे. आजच्या स्वतःच्या भौतिक सुखामध्ये धावणाऱ्या जगाला विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शनीः. 5व्या अध्यायातील 18वा श्लोक आहे. भगवान कृष्णांच्या या उक्तीचं रहस्य आणि महत्त्व अलीकडे थोडं थोडं कळायला लागलेलं आहे. चला आता आपण मूळ विषयाकडे वळूयात, पण उद्या. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.